हॅलो हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स। तर आज आपण पाहणार आहोत इंग्लिश क्लास 1 युनिट नंबर 4 पोएम नंबर 4.3 सिंगिंग इज फन। सिंगिंग इज फन म्हणजेच गाणं म्हणणं काय आहे? एक मजेशीर खेळ आहे किंवा मजा आहे। इथं आपण याचं मीनिंग काढू शकतो। लिसन अँड सिंग। लिसन ऐका, सिंग गाणं म्हणा। चला तर पोएम कसं रीड करून घ्यायचं आहे आपण इथे पाहून घेऊया। बेटी बॉटर बाउट सम बटर बट शी सेड दिस बटर इज बिटर इफ आय पुट इट इन माय बॅटर इट विल मेक माय बॅटर बिटर बट अ बिट ऑफ बेटर बटर विल मेक माय बॅटर बेटर। तर हा जो पोएम आहे तो टंग ट्विस्टर आहे। काय आहे? टंग ट्विस्टर आहे। म्हणजेच आपल्या जिभेला इथं काय देणार आहोत आपण? कसरत देणार आहोत। काय करणार आहोत? कसरत करून घेणार आहोत। जसं मराठीमध्ये आपण ट्विस्टर यूज करतो किंवा हिंदीमध्ये जसं यूज करतो। पहा एक्झाम्पल, कच्चा पापड पक्का पापड, कच्चा पापड पक्का पापड जसं आपण म्हणतो, हा सुद्धा एक टंग ट्विस्टर आहे। तर हिंदीमध्ये चंदू की चाचा ने चंदू की चाची को चांदनी रात में चांदनी चौक में चांदी की चमचे से चटनी चटाई। तर अशा प्रकारे इथे आपण टंग ट्विस्टर रिलेटेड हा पोएम इथे पाहणार आहोत। पुन्हा एकदा म्हणून घेऊया। बेटी बॉटर बाउट सम बटर बट शी सेड दिस बटर इज बिटर इफ आय पुट इट इन माय बॅटर इट विल मेक माय बॅटर बिटर बट अ बिट ऑफ बेटर बटर विल मेक माय बॅटर बेटर। तर अशा प्रकारे हा जो पोएम आहे आपल्याला लयात म्हणून घ्यायचा आहे। चला तर येथे आपण त्याचं एक्सप्लेनेशन पाहून घेणार आहोत। चला तर पाहून घेऊया। बेटी बॉटर बाउट सम बटर। बेटी बॉटर, बेटी बॉटर एका मुलीचं नाव आहे, एका गर्लचं नाव आहे। काय आहे तिचं नाव? बेटी बॉटर आहे। बाउट सम बटर, तर त्या मुलीनं, त्या बेटी बॉटरनं काय आणलेलं आहे? बटर विकत आणलेला आहे। बाउट, बाउट म्हणजेच काय? विकत आणणे। समसम म्हणजेच काही। बटर, बटर म्हणजेच काय? आपण लोणी म्हणतो मराठीत, हिंदीमध्ये त्याला बटरच म्हणतात। तर बेटी बॉटर नावाच्या मुलीनं, बेटी बॉटर नावाच्या गर्लनं थोडंसं काय आणलेलं आहे? बटर विकत आणलेलं आहे। काय आणलेलं आहे? बटर विकत आणलेलं आहे। बट शी सेड दिस बटर इज बिटर। पण ती काय म्हणते? बेटी बॉटर ती जे बटर विकत आणलेली आहे ते बटर कसं आहे? बीटर आहे म्हणते ती। काय म्हणते? बीटर। बीटर म्हणजेच काय? कडू। ते जे बटर आहे ते बटर कसं आहे? टेस्टला कडू आहे, बिटर आहे। कसं आहे? बिटर आहे। इफ आय पुट इट इन माय बॅटर, जर मी हे बटर माझ्या बॅटर मध्ये जर घातलं तर ही बेटी बॉटर काय बनवत आहे? केक बनवत आहे। काय करत आहे? केक बनवत आहे। केकचा बॅटर तिथं ती तयार करत आहे। बॅटर म्हणजेच काय? जसं आपण डोसासाठी घरामध्ये मिश्रण तयार करतो, जसं तांदूळ उडीद दळून त्याचं पीठ जसं तयार करतो, मिश्रण जसं तयार करतो, त्याला डोसा बॅटर म्हणतात किंवा इडली बॅटर म्हणतात। आणि जसं सेम केकसाठी जो बॅटर तयार केला जातो, केकसाठी जो मिश्रण तयार केला जातो, त्याला सुद्धा इथे बॅटर म्हटलेलं आहे। तर ही जी बेटी बॉटर आहे ती काय बनवत आहे? केक बनवत आहे। काय बनवत आहे? केक बनवत आहे। केकचा मिश्रण बनवत आहे, बॅटर बनवत आहे। तर त्या बॅटरमध्ये तिला काय घालायचं आहे? बटर घालायचं आहे। काय घालायचं आहे? बटर घालायचं आहे। पण तो बटर टेस्टला कसा आहे? बिटर आहे। कसा आहे? कडू आहे। तर ती काय म्हणते पहा, इफ आय पुट इट इन माय बॅटर, जर मी हे बिटर बॅटर, कडू असलेलं जर लोणी बटर जे आहे कडू आहे ते मी जर या बॅटरमध्ये घातलं, तर या केकच्या बॅटरमध्ये जर घातलं, इट विल मेक माय बॅटर बिटर, तर हे माझं केकचं जे बॅटर आहे या बटरमुळे ते बॅटर काय होईल? कडू होईल। हा केकचा बॅटर सुद्धा काय होईल? कडू होईल। टेस्टला कसं लागेल? तो बिटर लागेल। कशामुळं? बिकॉज ऑफ दॅट बटर, या बटरमुळं। बट अ बिट ऑफ बेटर बटर, पण इथं काय म्हणते पहा, जर मला थोडंसं जरी चांगलं लोणी भेटलं असेल,
थोडंसं जरी चांगलं बटर जर भेटलं मला, बट अ बीट, बीट म्हणजेच काय थोडंसं, अ बीट म्हणजेच काय थोडंसं, अ बेटर, बेटर म्हणजेच काय चांगले, बेटर म्हणजेच काय चांगले, बटर, बटर म्हणजेच काय लोणी. जर मला थोडंसं जरी चांगलं लोणी भेटलं, थोडंसं जरी चांगलं बटर भेटलं, विल मेक माय बॅटर बेटर, मग त्या बटरमुळं माझं जो बॅटर आहे केकचा तो बॅटर काय होईल, बेटर होईल. बेटर म्हणजेच काय चांगलं होईल, बेटर म्हणजेच काय चांगलं होईल. तर अशा प्रकारे या पोएमचं आपण इथे एक्सप्लेनेशन पाहू शकतो. पुन्हा एकदा मी सांगते पहा. बेटी बॉटर नावाची एक मुलगी आहे. ती मुलगी लोणी विकत घेते. ती मुलगी म्हणते की हे बटर काय आहे, कडू आहे. हे बटर काय आहे, बिटर आहे. जर मी हे बटर माझ्या बॅटर मध्ये जर घातले, केक मध्ये जर घातले, तर माझा जो बॅटर आहे तो बॅटर काय होईल, बिटर होईल, कडू होईल. पण जर मला थोडंसं जरी चांगलं बटर भेटलं तर माझं बॅटर काय होईल, चांगलं होईल, बेटर होईल. याचे इथं मीनिंग अशा प्रकारे आपल्याला सांगता येईल. तर हा पोयम जो आहे तो टंग ट्विस्टर पोयम आहे. काय आहे, टंग ट्विस्टर पोयम आहे. याच्यासाठी मुलांकडून, स्टुडंट्सकडून आपल्याला हे प्रॅक्टिस करून घ्यावं लागेल. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे प्रॅक्टिस दिस टंग ट्विस्टर. प्रॅक्टिस दिस टंग ट्विस्टर. खाली टंग ट्विस्टर देण्यात आलेले आहेत, तर ते प्रॅक्टिस करा म्हणलेले आहे. चला तर पाहून घेऊया. बंटीज बिग ब्लू बलून बस्ट. बंटीज बिग ब्लू बलून बस्ट. चिंटू चूज क्रंची चॉकलेट. चिंटू चूज क्रंची चॉकलेट. दॅट आफ्टर नेक्स्ट वन आहे लिसन अँड रीड. लिसन अँड रीड. लिसन ऐका, रीड वाचा. बेटी. बेटी एका मुलीचं नाव आहे. बेटी बॉटर जी केक बेक करते. काय करते आहे, केक बेक करते आहे. तर तिचं नाव काय आहे, बेटी बॉटर आहे. हे दोन्हीही तिचंच नाव आहे. बाउट. बाउट विकत घेणे. बटर. बटर म्हणजेच लोणी. बिटर. बिटर म्हणजेच कडू. बॅटर. बॅटर म्हणजेच केकचं जो मिश्रण ती तयार करते आहे, त्या केकच्या मिश्रणाला येथे आपण बॅटर असे म्हणतो. तर अशा प्रकारे आज आपण पोएम नंबर 4.3 सिंगिंग इज फन हा पोएम पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.